नमस्कार मंडळी, ईशाज किचन डायरीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे एकदम रेस्टॉरंट स्टाईल मसालेदार, झणझणीत आणि सुपर टेस्टी चिली पनीरची रेसिपी. बाहेरचं चिली पनीर खाण्याची गरज पडणार नाही, कारण ही रेसिपी घरच्या घरी अगदी परफेक्ट बनते. तर चला सुरुवात करूया. सर्वात आधी इथे मी फ्रेश पनीर घेतलं आहे. पनीरचे मध्यम आकाराचे क्यूब्स करून घ्यायचे आहेत. आता हे पनीर एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. त्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ, अर्धा चमचा ब्लॅक पेपर पावडर आणि 2 ते 3 चमचे कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे. आता बाउल हलक्या हाताने टॉस करून घ्यायचा आहे, ज्यामुळे प्रत्येक पनीरच्या तुकड्यावर कॉर्नफ्लॉवरची एकसारखी कोटिंग होईल. खुसखुशीत पनीर हेच परफेक्ट चिली पनीरचं खरं गुपित आहे. आता गॅसवर कढई ठेवून तेल गरम करून घ्यायचं आहे. तेल गरम झालं की पनीरचे तुकडे एक एक करून तेलात सोडायचे आहेत. पनीरला दोन्हीही बाजूनी सुंदर सोनेरी आणि क्रिस्पी रंग येईपर्यंत शॅलो फ्राय करून घ्यायचा आहे. पनीर एकदम छान क्रिस्पी आणि गोल्डन ब्राऊन झालं आहे. आता हे बाजूला काढून ठेवते. आता दुसऱ्या कढईमध्ये 3 चमचे तेल घेते. तेल गरम झालं की त्यामध्ये 1 चमचा जाडसर वाटलेलं आलं आणि 2 चमचे जाडसर वाटलेलं लसूण घालायचं. आलं लसूणचा सुगंध येईपर्यंत छान परतवून घेते. यानंतर त्यामध्ये जाडसर वाटलेल्या हिरव्या मिरचीची पेस्ट घालायची आहे. हे सर्व छान परतून घेतलं की स्वयंपाकघरात असा सुगंध दरवळतो की भूक आणखी वाढते. आता त्यामध्ये 1 छोटा कांदा आणि हिरवी ढोबळी मिरची डाईस करून घालायचे आहेत. भाज्या जास्त शिजवायच्या नाहीत, त्यांचा कुरकुरीतपणा टिकून राहिला पाहिजे. कुरकुरीत भाज्या आणि क्रिस्पी पनीर म्हणजे चिली पनीरची परफेक्ट जोड. आता त्यामध्ये 1.5 चमचा डार्क सोया सॉस, 1 चमचा व्हिनेगर, 2 चमचे टोमॅटो सॉस आणि 1 ते 2 चमचे शेजवान चटणी घालायची आहे. सर्व सॉसेस एकत्र छान मिक्स करून घेते. थोडंसं पाणी घालून सर्व एकजीव करून घेते. आता 2 चमचे कॉर्नफ्लॉवरमध्ये थोडंसं पाणी घालून स्लरी तयार करायची आहे. ही स्लरी थोडी थोडी करून ग्रेव्हीमध्ये घालायची आहे आणि सतत सर्व मिक्स करत राहायचं आहे. पाहता पाहता ग्रेव्ही छान चमकदार, सिल्की आणि घट्ट होत जाते. ही चमचमीत ग्रेव्ही पाहूनच तोंडाला पाणी सुटलं. आता यामध्ये फ्राय केलेले पनीर घालायचे आहेत आणि हलक्या हाताने सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. शेवटी स्प्रिंग ऑनियन व कोथिंबीर घालून मिक्स करते. आणि बघा मंडळी, आपलं गरमागरम झणझणीत रेस्टॉरंट स्टाईल चिली पनीर तयार आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल
तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका भन्नाट आणि स्वादिष्ट रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, आनंदी राहा आणि पाहत राहा ईशाज किचन डायरीज.